राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। आता सर्व पक्षांच्या युती असेल, महायुती असेल किंवा महाआघाड्यांचं जे आहे त्याचा चर्चा सुरू आहे। तशीच चर्चा जी आहे आता पुणे जिल्ह्यात देखील सुरू असलेली पाहायला मिळते। काल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी एक पत्रकार परिषद घेत लोणावळा आणि तळेगावमध्ये महायुती असणार असल्याचं सांगितलं। त्यानंतर तत्काळ भाजपच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी देखील पत्रकार परिषद घेत त्यांना विरोध केलेला दिसून येतोय। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव आहेत। ताई, आमदारांनी काल पत्रकार परिषद घेत लोणावळा आणि तळेगावमध्ये आमची महायुती असल्याचं सांगते, मात्र तुम्ही त्याला लोणावळ्यात विरोध करताय, नक्की का विरोध करताय? आमचा विरोध हा नाहीये, त्यांनी जी चुकीची बातमी लावली आणि जो आम्हाला विश्वासात न घेता डायरेक्ट तुम्ही बातमी दिली। बरं, तुमची बातमी देताना आमचे कोणी लोक तुमच्याबरोबर नव्हते। जेव्हा 11:30ला बातमी ती लागली गेली आणि लोकांचे 12 नंतर आम्हाला फोन यायला लागले की अहो तुमची पण युती झाली का? तर म्हणलं आमची युती झालेली नाहीये, आम्ही स्वबळावर लढणार आहे। नाही म्हणे आमदारांनी सांगितलं की 2.5 वर्ष पहिले राष्ट्रवादीला दिलेत आणि नंतरचे भाजपला दिलेत। म्हटलं असं कुठेही झालेलं नाहीये आणि ते आम्ही मान्य करणार नाहीये। आतापर्यंत आम्हाला सोडून त्यांनी सर्व पक्ष बोलवले होते। भारतीय जनता पक्ष बाजूला ठेवून त्यांच्या अनेक मिटिंगा झाल्या आघाडी करण्यासाठी, त्यात आम्ही कुठेही त्यांच्याबरोबर नाहीये। कारण आम्हाला इथं स्वतंत्रपणे लढायचं आहे। आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आहे की आपण स्वतंत्र लढूया आणि प्रत्येक उमेदवार आमच्याकडे सक्षम आहे। तुमची जरी स्वतंत्र लढण्याची भावना असली तरी मात्र काही म्हणजे 2 दिवसापूर्वीच मुंबईत बैठक झाली होती। त्यामध्ये मुख्यमंत्री असतील, बाळाभाऊ बेगडे असतील, सुनील शेळके असतील, अन्य कार्यकर्त्यांनी एक बैठक झाली होती। त्यामध्ये शिक्कामोर्तब झालं। कुठेतरी तुम्ही पर्यायाने बाळा बेगडे असतील किंवा मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचा विरोध तर करत नाहीत ना? आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचा विरोध करत नाही आणि मुख्यमंत्री आमच्यावर काही असं लादत नाही। मुख्यमंत्र्यांनीच आम्हाला सांगितलेले की जिथे इथे युती योग्य होत असेल तिथं होईल, पण जिथं होत नसेल त्या कार्यकर्त्यांनी तिथं निर्णय घ्यायचा। आतापर्यंत तळेगावच्या निर्णयासाठी यांची युती होती। तळेगाव पुरता ते गेले होते, त्यांची मीटिंग झाली, पण तो विषय कुठला होता? लोणावळ्याचा नव्हता। कारण लोणावळ्याचा एकही कार्यकर्ता पदाधिकारी त्या मीटिंगला नव्हता। गेले होते कोण? सगळे तळेगावचे पदाधिकारी गेले होते। त्याच्यामुळे आमचा तिथे संबंधच येत नाही ना काही। आणि त्यानंतर डेलाला जेव्हा साहेब आले होते, नंतर फडणवीस साहेब होते, बावनकुळे साहेब होते, गिरीश महाजन होते, यांच्याशी आमची चर्चा आली। त्यांना म्हटलं आम्ही असा निर्णय घेतलेला आहे। तर बोलले ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही तुमच्या लेवलवर घेऊ शकता। आता युती व्हायची चिन्ह दुसरं दिसायला लागले का? होण्याची शक्यता आहे का? नाही, आता युती नाही, आम्ही स्वतंत्र स्वबळावर लढणार। आणि कृपया आमदारांना माझी विनंती आहे, आमच्या कुठल्याही उमेदवाराला तुम्ही गोत्यात आणू नका, धमकी देऊ नका किंवा सांगू नका खोटी बातमी की अरे आता युती झालेली आहे, तुला तर बाजूला करणार आहे, मग तुझ्या बायकोला उमेदवारी देणार आहे, तिथं आमचा जेंट्स राहणार आहे। तर हे सगळं मला वाटतं आमदार साहेबांनी बंद करावं। कारण आपण आमदार एक तालुक्याची एक जबाबदार व्यक्ती आहे, तर हे आपल्याला शोभत नाही असं माझं म्हणणं आहे। तेच तुम्ही आता जे आरोप केले की अफवा पसरवतात वगैरे वगैरे, त्यानंतर शेळकेंशी आम्ही संपर्क साधला असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं की मला माहिती नव्हतं की बाळा बेगडे असतील किंवा मुख्यमंत्र्यांनंतर तिसरे वरिष्ठ व्यक्ती सुरेखा जाधव आहेत। तुम्हाला माहिती कसं नाही? इथं नेतृत्व आम्ही करतोय, बाळा बेगडे आमचे नेते आहेत। आमचे नेते आम्हाला सांगणार ना जर लोणावळ्याचा निर्णय असेल, कारण स्वतंत्र नगरपालिका आहे, ते आम्हाला गृहीत धरल्यासारखंच बोलतात। तालुक्यात पण ते सगळ्यांना गृहीत धरल्यासारखं बोलतात। RPIला तसंच, अनेक गटांना, शिंदे गट असेल, सगळ्यांना ते गृहीत धरून बोलतात। त्यांनी तसं आम्हाला गृहीत धरून बोलले असतील, परंतु आमचे नेते जे आहेत बाळाभाऊ बेगडे हे माजी राज्यमंत्री आहेत आणि त्यांना बराच अनुभव आहे, कारण तेही 10 वर्ष आमदार होते या तालुक्याचे। त्यांच्यामुळे ते जबाबदारीनेच बोलले आणि ते काय आम्हाला अंधारात ठेवून बोलणार नाही। त्यांनी जी माहिती दिली त्याच्यावर त्यांना आम्ही विचार नाही केले असं काय झालंय का? ते बोलले असं काही झालं नाही, लोणावळ्याचा तिथे विषय नव्हता, फक्त तळेगावचा विषय घेऊन आम्ही 4-5 जण गेलो होतो। नक्कीच या संपूर्ण नाट्यमय घडामोडीनंतर आता लोणावळ्यात भाजप जे आहेत आता एकला चलोचा नारा जो आहे तो या ठिकाणी दिलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। त्यामुळे आगामी काळात भाजप या नगरपालिका निवडणुकीमध्ये स्वबळावर लढणार। राष्ट्रवादीची भूमिका काय असणार आता हेच पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं राहणार आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, लोणावळा, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.